राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव, बसवंत, सोलापूर तसेच चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 4 मार्च 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 561 मानांमधून कांद्याची आवक झाली होती. 600 रुपयापासून 1549 रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे आज पिंपळगाव बसमध्ये ते विकले. तर सरासरी कांदा 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 300 रुपयापासून 725 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर सरासरी 475 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोल्टीला बाजारभाव निघाले. तर इकडे सोलापूर येथे 190 कांदा गाड्यांची आवक आली होती. VIP सुपर कांद्याचे 1-2 लॉट 1400 ते 1650 रुपये क्विंटलपर्यंत गरवे कांदे विकले. त्या खालोखाल 1 नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 1000 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 4 प्रतीचे कांदे 400 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत. तर बेंगलोर येथे आज 42,128 कांदा गोण्यांची आवक आली होती. 4-5 लॉट 1600 रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे विकले. तर बिग साईज कांदे 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुघल साईज कांदे 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहे. तर हैदराबाद येथे आज 50+ कांदा गाड्यांची आवक होती. हैदराबाद येथे आज आवक थोडी कमी होती. 1-2 लॉट गरवे कांदे 1850 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. ॲस्ट्रो सुपर कांदे 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुका साईज कांदे 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे. तर चेन्नई येथे 50 कांदा गाड्यांची आवक आज होती. ॲस्ट्रो सुपर कांदे 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. फुल बिग साईज कांदे 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1300 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.